तो पर्याय उपलब्ध करून दिला जावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय घडतंय? वृषाली, आपण पाहतोय की मनसेचे नेते हॉटस्टारच्या OTT जे कार्यालय आहे लोअर परळचं, तिथे जवळपास 3 तासापासून क्रिकेटचं जे काही प्रक्षेपण होतं तिथं मराठीचा समालोचनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी लेखी आश्वासनाची जी काही मागणी आहे ती हॉटस्टारच्या सगळ्या व्यवस्थापनाकडून करतायत। मात्र मागच्या 3 तासापासून जी मनसे नेत्यांची मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि म्हणून आता मनसे नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ज्या बाहेरच्या कार्यालयामध्ये त्यांना बसवण्यात आलेलं होतं तिथे जवळपास 3 तास या मनसे नेत्यांनी वाट पाहिली आणि तरी सुद्धा हॉटस्टारचं जे काही व्यवस्थापन आहे त्यांच्याकडून कुठलंही लेखी उत्तर मिळत नाहीये। हे पाहता आता मनसे नेते आक्रमकपणे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। जो गेट होता तो गेट ओलांडून सगळे मनसेचे नेते जे आहेत ते आतमध्ये आलेले आहेत। संतोष धुरी या ठिकाणी आहेत, केतन नाईक मनसेचे आहेत, ते आता हॉटस्टारचं जे 26व्या मजल्यावरती कार्यालय आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत। लिफ्टच्या बाहेर हे सगळे नेते थांबलेले आहेत, मात्र लिफ्ट या सगळ्या व्यवस्थापनानं बंद केलेले आहेत। तो ऍक्सेस अजून देण्यात आलेला नाही आणि म्हणून या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटस्टारच्या सगळ्या व्यवस्थापनाला जाब विचारण्याचा प्रयत्न आता मनसे नेत्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। काही वेळापूर्वी आपण पाहतोय की मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना सुद्धा मनसे नेत्यांनी याच हॉटस्टारच्या सगळ्या व्यवस्थापनाच्या समोर म्हणजेच अधिकाऱ्यांच्या समोरून कॉल केलेला होता आणि लेखी उत्तर जे आहे की मराठी भाषाचा म्हणजे समालोचनाचा पर्याय क्रिकेटच्या प्रक्षेपणामध्ये उपलब्ध करून दिलाय, तर अशा पद्धतीचं लेखी उत्तर या हॉटस्टारच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात यावं असं सुद्धा त्यांनी सुद्धा मत व्यक्त केलेलं होतं। आणि त्यानंतर तेव्हापासून आपण पाहतो की जवळपास 3 तास हे सगळे मनसेचे नेते हॉटस्टारच्या या कार्यालयामध्ये बसून आहेत। लेखी उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये, म्हणून आता आक्रमकपणा जो आहे या मनसे नेत्यांचा पाहायला मिळतो आहे। जो गेट इथलं प्रत्येक सिक्युरिटी जी गेट आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे तिथला समोरच्या भागात जायचं असेल तर तिथल्या व्यवस्थापनाचा ऍक्सेस लागतो आणि मात्र तो ऍक्सेस न घेता सगळे मनसेचे नेते आतमध्ये घुसल्याचं पाहायला मिळतं आहे। जे वरच्या मजल्यावरती हॉटस्टारचं कार्यालय आहे तिथे जाण्याचा प्रयत्न या मनसे नेत्यांच्या माध्यमातून केला जातो आहे, मात्र ऍक्सेस बंद करण्यात आला आहे। लिफ्टचा ऍक्सेस सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे या नेत्यांना वर जाता येत नाहीये। मात्र हे नेते जे आहेत ते आता आक्रमकपणे या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारताना पाहायला मिळत आहेत। याच ठिकाणावरून सगळे मनसेचे जे नेते आहेत ते आतमध्ये घुसलेले होते आणि आता आपण पाहतो की ज्या कर्मचाऱ्यांनी हा ऍक्सेस बंद केलेला आहे त्यांना शोधण्याचा प्रयत्न या मनसे नेत्यांच्या माध्यमातून केला जातोय। हा सगळा आपण पाहतो की हा ऍक्सेस पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता, तो ऍक्सेस आता उघडण्यासाठी या सगळे नेत्यांच्या माध्यमातून आतमध्ये घेऊन जाण्यात येत आहे। केतन नाईक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर संतोष धुरी सुद्धा मनसेचे या ठिकाणी आहेत। त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लिफ्टचा ऍक्सेस मिळवून वर जाऊन हॉटस्टारचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न मनसेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आता मनसेकडून हॉटस्टारच्या या सगळ्या कार्यालयामध्ये घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आहे। लिफ्टचा ऍक्सेस या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागितला जातोय। जोपर्यंत ऍक्सेस मिळत नाही तोपर्यंत वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी अनेक अडचणी ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणून केतन नाईक, संतोष धुरी आणि इतर मनसेचे जे काही पदाधिकारी आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि या ऍक्सेस मिळवल्यानंतर ते वरच्या मजल्यावर जातील, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते जाब विचारतील। मात्र मागच्या 3 तासापासून ज्या लेखी उत्तराची वाट मनसेचे नेते जे आहेत ते पाहत होते ते लेखी उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये। जे हॉटस्टारचे सगळे व्यवस्थापनाचे जे काही अधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरती बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो मागच्या काही तासांपासून केला जात होता, मात्र तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचं लेखी उत्तर मनसेला मिळालेलं नाहीये। बरेच प्रयत्न करून, बऱ्याच विनंत्या करून सुद्धा आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा फोन कॉल झाल्यानंतर सुद्धा हॉटस्टारच्या व्यवस्थापनानं कुठलंही उत्तर या मनसेच्या नेत्यांना दिलेलं नव्हतं आणि आता हाच आक्रमकपणा घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते वर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि हॉटस्टारचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न या मनसे नेत्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। कॅमेरामध्ये दृश्य आपण पाहतो की या ठिकाणी आहेत। वृषाली, आपण पाहतो की सकाळी जेव्हा हे मनसेचे नेते येणार होते याची कल्पना इथल्या व्यवस्थापनाला देण्यात आलेली होती, त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा याची माहिती होती आणि जवळपास 3 तासापासून पोलीस अधिकारी सुद्धा मनसे नेत्यांच्या समोर आहेत आणि तेव्हापासून ही सगळी चर्चा सुरू आहे। पोलिसांच्या समक्ष ही सगळी चर्चा सुरू होती आणि बरेच प्रयत्न करून सुद्धा हॉटस्टार व्यवस्थापन कुठल्याही पद्धतीचं लेखी उत्तर द्यायला तयार नाही। हे आता समजल्यानंतर मनसे